नाशिकमधला अशोक खरात नावाचा हा भोंदूबाबा ज्योतिषी अंकशास्त्रज्ञ आणि बरंच काही करणारा हा माणूस आता त्याच्या पेटाऱ्यातनं किंवा त्यानं केलेल्या कृत्यातनं अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्याच्या फोनमधनं, लॅपटॉपमधनं, त्याच्या ऑफिसमधल्या CCTV कॅमेऱ्यातनं बरेच खुलासे होत आहेत. पण एवढंच नाही मंडळी, याच रुपाली चाकणकर यांनी अनेकदा गुरुमाऊली म्हणून उल्लेख केल्यानंतर आता चाकणकरच अडचणीत आल्या आणि त्यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलं. पण आता या पाठोपाठ आणखीन एक व्यक्ती अडचणीत आली आहे आणि ती म्हणजे सुनील तटकरे. पण सुनील तटकरे नेमके कशामुळे अडचणीत आले आहेत आणि या सगळ्यातला पडद्यामागचा आणखीन भाग काय काय, आज दिवसभरात काय काय सापडलं, हे सगळं आपण पाहणार आहोत एका खास रिपोर्टमधून. चाकणकरांच्या डोक्यावर सुनील तटकरेंचा हात. सुनील तटकरेंचा पण राजीनामा मागते. तुम्ही का गप्प बसला इतके दिवस? का झेललंय सगळं? का तिच्या बरोबर गेला? का स्वतःची अनामिका कापली? प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे. आणि जोपर्यंत तटकरे आहेत तोपर्यंत चाकणकरांचं काहीही कुणी करू शकणार नाही. तंत्रमंत्रासाठी तटकरे आणि चाकणकरांनी बोट कापलं. हे फार गंभीर आहे. म्हणजे काल मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की चाकणकरांची अनामिका कापली गेलेली आहे आणि अजून एका व्यक्तीची. पण काल मला असं वाटत होतं की ती व्यक्ती कोण आहे मला माहीत नव्हतं. स्क्रीनवर दिसत असलेला रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरेंचा हा फोटो नीट बघा. दोघांच्याही अनामिका म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटाला बँडेज आहे आणि यावरूनच आता राजकीय नेत्यांनी संशयाचा सूर आवळलाय. चाकणकर आणि तटकरेंनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरून 2 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच सोमवती अमावस्येला तंत्रमंत्रासाठी बोट कापलं असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. हे फार गंभीर आहे. म्हणजे काल मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की चाकणकरांची अनामिका कापली गेलेली आहे आणि अजून एका व्यक्तीची. पण काल मला असं वाटत होतं की ती व्यक्ती कोण आहे मला माहीत नव्हतं. म्हणजे ती स्त्री आहे की पुरुष आहे, राजकारणातली आहे की नोकरशाहीतली आहे, त्यामुळे मला त्यातलं माहीत नव्हतं. परंतु नंतर काल सायंकाळी जेव्हा तो फोटो बघितला तेव्हा मलासुद्धा धक्का बसला. मला गेल्या 3 दिवसांपासून मी जेव्हा सातत्याने हा मुद्दा उचलत होते तेव्हा मला अनेक लोक खाजगीत सांगत होते की ताई तुम्ही प्रचंड मेहनत घेताय, अभ्यास करताय, मुद्दे मांडताय, पण आम्हाला नाही वाटत की याच्यात चाकणकरांचा राजीनामा होईल. योगायोग वाटतो का हो तुम्हाला? करंगळी कापणं, बँडेज लावणं योगायोग आहे का? तुम्ही करंगळ्या नाही, तुमची सगळी बोटं छाटा, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण आपण संविधानिक पदावर आहात, आपण एक लोकप्रतिनिधी आहात. समाजासाठी काम करत असताना शेवटच्या घटकापर्यंत अजितदादांचं म्हणणं होतं की शेवटच्या घटकापर्यंत लोकांना न्याय मिळण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनो कटिबद्ध राहा. अजितदादा सकाळी सकाळी लोकांची कामं करण्यासाठी भल्या पहाटे बाहेर पडत होते आणि त्याच अजितदादांनी राजीनामा मागितल्यावर ज्या लोकांनी थांबवलं, आज ते नसताना हा जो काही प्रकार भोंदूबाबाचा समोर आलाय, अजितदादा असते तर तातडीने हकलपट्टी केली असते. काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे. खरं हा माझा हा फोटो आहे 12 सप्टेंबरचा. ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे. दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो. हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे. 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही. हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे. माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी आहे, कुठेही हाताला जखम नाही. हा 4 सप्टेंबरचा आहे आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे. कुठेही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवू. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल.
सुषमा अंधारेंनी आरोप करतात सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण देत हा फोटो मॉर्फ असल्याचा दावा केलाय आणि बोटाला कोणतीही दुखापत नसल्याचा फोटो शेअर करत तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। हा वाद इतक्यावरच थांबत नाही। अशोक खरातवरून सुरू झालेल्या राजकीय हंगामात चाकणकरांच्या राजीनाम्यानंतरही तटकरेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत। 2 दिवसांपूर्वी सुनील तटकरेंना चाकणकरांच्या प्रश्नांवर विचारलं असता तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ती आधी ऐका। गाडी पाय बघा मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन। मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। तटकरेंना चाकणकरांबद्दल विचारलं पण तटकरे झिडकारून पत्रकारांवरच रागावून निघून गेले आणि यावरूनच आता चाकणकरांच्या डोक्यावर तटकरेंचा हात आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। परंतु प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी तो राजीनामा थांबवला। हे अत्यंत आणि मला कुणाला आरोप करायचे म्हणून नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक पदाधिकारीला तुम्ही हे विचारू शकता। आणि मग तो राजीनामा थांबवल्यानंतर पुणे मनपाची निवडणूक झाली, इतर निवडणुका, नगराध्यक्ष याच्या आणि अजितदादांचं दुर्दैवी घटनेमध्ये निधन झालं। आता भोंदूबाबाचं प्रकरण समोर आलं, त्याच्यामुळेच मी सांगितलं की आता जे कोण वाचवतायत त्यांचा चेहरा समोर आला पाहिजे। एकदा नाही अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे। त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय। तर ही जे पद होतं, आम्हाला रुपाली चाकणकरांशी काही घेणं देणं नाही। ज्या पदावर त्या होत्या, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, त्या पदाला काही गरिमा असते, ती गरिमा लक्षात ठेवून त्यांना वागणं अपेक्षित असतं। गेल्या 3 दिवसांपासून मी जेव्हा सातत्याने हा मुद्दा उचलत होते तेव्हा मला अनेक लोक खाजगीत सांगत होते की ताई तुम्ही प्रचंड मेहनत घेताय, अभ्यास करताय, मुद्दे मांडताय, पण आम्हाला नाही वाटत की याच्यात चाकणकरांचा राजीनामा होईल। तर मला प्रश्न पडत होता की का होणार नाही इतके पुरावे असताना। तेव्हा ते असं म्हणत होते की ताई जोपर्यंत तटकरे आहेत, पक्ष तटकरेंच्या हातात आहे आणि जोपर्यंत तटकरे आहेत तोपर्यंत चाकणकरांचं काहीही कुणी करू शकणार नाही। तुम्ही मागणी करताय प्रदेशाध्यक्ष मी पद तर सुनील तटकरेंचा पण राजीनामा मागते। तुम्ही का गप्प बसला इतके दिवस? का झेललंय सगळं? का तिच्या बरोबर गेला? का स्वतःची अनामिका कापली? मला हे सांगा। सुनील तटकरेंनी आणि रुपाली चाकणकरांनी एकत्र अनामिका कापली। अहो क्लिअर दिसतंय, दोघांचे फोटो आले आणि ते फोटो आम्ही नाही काढले ना। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना चांगलंच भोवलं। चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय, पण राजीनाम्यावेळच्या फोटोवरून एक वेगळंच राजकारण सुरू झालंय। राजीनामा सोपवताना चाकणकरांची मॉडेलिंग सारखी पोज, चेहऱ्यावर अहंकार होता असं म्हणत अंजली दमान यांनी संताप व्यक्त केलाय। पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला। पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता। नाही बघा, वैयक्तिक नाही तर काय, मी खरातामुळे राजीनामा दिला म्हणून चाकणकर सांगतील, सगळ्यांना माहित आहे। खरातावर त्यांची जी काही उधळण होती, पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। आता पुढचे टार्गेट कोण हे आमच्याकडे सगळी माहिती आहे। अशोक खरातच्या अटकेनंतर पहिला धक्का हा सत्तेतल्या राष्ट्रवादीला बसला। एक राजीनामा झाला आणि आणखी 9 जण आता विरोधकांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। वडेट्टीवारांनी सरकारमधले नवरत्न म्हणजे 9 मंत्री अशोक खरातच्या अधीन होते असा दावा केलाय, तर सरकार उलथवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात होते असा दावा करून संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधलाय। खरं तर त्यांचा राजीनामा झाला
पण आता या लिंगपिसाट खराता बरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची. आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा सीडीआरच तपासला पाहिजे. कोणाच्या विरुद्ध मी काही त्या अंधश्रद्धेला फार किंमत देत नाही, पण त्या ठिकाणी हिंदू बाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. तर म्हणजे आता अनेक जण सांगतायत देवाभाऊंचं सरकार उलथवण्यासाठी भोंदू बाबाकडे विधी झाले होते असा दावा जनाब संजय राऊत करतायत. अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही. देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. अशोक खरात प्रकरणात फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधकही अडचणीत आल्यात. अशोक खरातवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या तपासाचा फोकस आता त्याच्या आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय संबंधांकडे वळलाय. खरातच्या संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्याचा निर्णय ठाकरेंच्या काळात घेतल्याचा आता समोर आलाय. मराठवाड्याच्या हक्काचं 31 लाख लिटर पाणी हे खरातच्या या शिवनिका संस्थांसाठी दिल्याचा GR आता समोर आलाय आणि हा निर्णय जयंत पाटलांनी त्यांच्या काळात घेतल्याचा आरोप होतोय. त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं. पहिलं तर हे आरक्षण काढून टाका, कारण हे जनतेचं पाणी आहे. जिथे तिथले शेतकरी आहेत त्यांना ते पाणी आधी मिळालं पाहिजे. आणि जयंत पाटलांचं सुद्धा नाव याच्यात अनेकदा येताना दिसतंय, याची सुद्धा सखोल चौकशी झाली. देवस्थानाला 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं. त्याचंही पत्र चाकणकर बाईंनी दिलं होतं पदावर होत्या म्हणून. हा संबंध येतो ना, ह्या यांचे संबंध आलेले आहेत ना. असं की खरं म्हणजे या प्रकरणात आता आरोपी पकडला आहे, त्याचा सगळ्यात गुण निश्चित केला पाहिजे. त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात विरोधक. त्यांच्याच काळात पाणी सोडलंय, त्यांच्याच काळात त्याला डोक्यावर घेतलंय, त्यांच्याच काळात ते खांद्यावर घेऊन नाचलेलं आहे. आता तुम्ही त्याचं आपलं पापाचा प्रायश्चित करण्याऐवजी तुमचं बाप दुसऱ्या काळात झाला तुम्ही निघाला. मला वाटतं मला कीव येते संजय राऊतच्या लोकांची. त्यांनी वास्तविक हा एक सामाजिक प्रश्न होता, सामाजिक द्रोह झालेला आहे या माणसाकडून. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. नाही असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदू बाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. उद्या नेहरूवरच आरोप करतील ते. बेशरमांना मर्यादा कुठे राहिल्या? म्हणजे बेशरमकी जर धरली, स्वतःचं पाप जर ढाकायचं असेल तर ते कुणावरही आरोप करतील. त्याच्या काही याला म्हणजे अशीच पद्धत चालली आहे ना. देशाचे पंतप्रधानही तसेच करतात, कुठल्याही मंडळी तशीच करतात. अशोक खरातचं प्रकरण इतक्यावरच संपत नाही. गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी यात आणखी एक धक्कादायक दावा केलाय. खरातचे 200 ते 250 अश्लील व्हिडिओ आहेत. इतकंच नाही तर योनी पूजनाचे व्हिडिओ देखील आहेत असा धक्कादायक दावाच तिवारी यांनी केलाय. किती विचित्रपणा चाललाय. योनी पूजन करतात म्हणजे आता तुमच्या TV चॅनलवर मला सांगायलाही लाज वाटते. काय घाण चाललंय. म्हणजे एवढं कसं होऊ दिलं. आणि जे आता मी प्रत्येक त्यांचे नेते मामा भरणे असतील, नंतर आता छगन भुजबळ असतील, ते जे बाजू घेत आहेत ना, लाज वाटली पाहिजे. यांची बायका मुलं पाठवा ना तिथं, मग यांना कळेल. त्या अघोरी कृत्यामध्ये ते असं म्हणत होते, तुला जर मूल होत नाहीये तर हे योनीपूजन फार गरजेचं आहे. हे योनीपूजन केल्यानंतर तुला मूल होईल आणि मी त्याच्यासाठी माझं वीर्य देणार. म्हणजे खूप असं त्या व्हिडिओत आहे की तुम्हाला पीडितेने सांगितलंय? पीडितेंनी सांगितलेलं आहे आणि हा प्रकार आपल्या रुपाली चाकणकरांनाही माहिती आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक झाल्यानंतर अशोक खरातचे अनेक नवनवे कारनामे समोर येत आहेत. सध्या 12 अधिकाऱ्यांकडून खरातची चौकशी सुरू आहे. खरातला अटक होण्याच्या 3 दिवसांआधीच त्याची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याची देखील माहिती समोर येते. अशोक खरातला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं मौन व्रत धारण केल्याचं सोंग केलंय. काहीही बोलण्यास आणि कोणतीही कबुली देण्यास तो तयार नव्हता.
अखेर पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याच्या कारनाम्यांचं एक एक पान आता उलगडू लागलंय. त्या प्रत्येक पानावर खरातचा आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या राजकारण्यांचा संबंध समोर येतोय हे महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे.